प्रशिक्षण हे केवळ शस्त्र चालवण्याचे नसून ते स्वतःबद्दलचा स्वाभिमान जागृत करण्याचे एक संकल्प शिबिर होते आणि हा संकल्प 100% यशस्वी झाला आहे। समाजात स्वाभिमानाने वावरण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण प्रत्येक शाळेत महिला भगिनींना मिळायला हवे, असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पनवेल शहराध्यक्ष तथा नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या पुढाकारातून आयोजित प्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण शिबिराच्या सांगता समारंभात ते बोलत होते। पनवेल शहरातील लोकनेते दिबा पाटील शाळेच्या मैदानावर 4 मार्च ते 11 मार्च या 7 दिवसांच्या कालावधीत या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात 100 वर्षांवरील मुलींपासून ते महिलांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। प्रशिक्षणादरम्यान महिलांना प्राचीन युद्धकलेचे बारकावे आणि स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले। या कलेचा सराव सातत्याने सुरू ठेवून आपल्यातील स्वधर्म आणि आत्मविश्वास जागृत ठेवण्याचे आवाहन आमदार ठाकूर यांनी यावेळी उपस्थित महिलांना केले। आज आम्हाला मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य आणि आमचा मूळ स्वभाव स्वधर्म हा मी विसरता कामा नये याची जाणीव समर्थ रामदासांनी करून दिलेली होती आणि त्याचाच उच्चार इथे आमच्या लहानग्या मुलींनी आपल्या सर्वांच्या समोर केला। आज मी म्हणतोय अभिनंदन आपण करतो रुचिता लोंढे यांचं किंवा त्यांच्याबरोबर सगळ्या सहकाऱ्यांचं की आज आमच्या या सगळ्या आमच्या भगिनींना हे एक नवं प्रशिक्षण त्यांनी दिलं। हे प्रशिक्षण केवळ ते शस्त्र चालवण्याचं नव्हतं, हे केवळ इथे एक प्रशिक्षण नव्हतं तर यांच्या मनामध्ये स्वतःविषयीचा स्वाभिमान हा स्वाभिमान जागरूक करण्याचं अशा पद्धतीचं एक हा संकल्प असं शिबिर होतं आणि त्यामध्ये केवळ एवढ्यांच्या मनात नाही त्या सगळ्यांच्या पालकाच्या मनामध्ये सुद्धा हे आपल्या स्वाभिमानाचं बीज हे जागवण्याचं जे उद्दिष्ट होतं ते 100% यशस्वी ठरलं। त्याबद्दल मी पुन्हा एकदा रुचिताईला आणि तिच्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देईन। आणि तिने सांगितलं महापौर या ठिकाणी आहेत, महापौर बोलले नाहीत पण महापौरांची थोडी तब्येत बरी नाही म्हणून त्यांनी मनोगत व्यक्त केलेलं नाही, पण मी सुद्धा त्यांना आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करेन की खरोखर सर्व शाळांमध्ये आपण हे आपल्या या महिला भगिनींना हे जे आपण प्राचीन शस्त्र प्रशिक्षण प्राचीन युद्धकला प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण आपण आयोजित केलं पाहिजे आणि यांना आपण स्वाभिमानानं समाजामध्ये वावरण्यासाठी आपण या ठिकाणी सिद्ध केलं पाहिजे। ही प्रज्ञा ही आपल्यामध्ये आहे, फक्त ती जागवण्याची आवश्यकता आहे आणि ती या शिबिराच्या माध्यमातून निश्चितपणानं जागवली जाते। या शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे पनवेलमधील महिला वर्गात उत्साहाचे वातावरण दिसून आले। प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी महिलांनी आपल्या कौशल्याचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली। महिलांना केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम करणे हाच या शिबिराचा मुख्य उद्देश नसून त्यांना मानसिकदृष्ट्या कणखर बनवणे हा होता, जो पूर्णपणे साध्य झाल्याचे आयोजकांनी सांगितले। दादा, आपण गेली 3 वर्ष ही प्राचीन युद्धकलेचं प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करतोय। तसंच आपण स्वर्गीय सौ मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानाच्या मार्फत सामाजिक जाणीवेतून रक्तदान शिबिर तसंच महिला सक्षमीकरणासाठी स्वयंसिद्धासारख्या लक्षवेधी उपक्रमांचं आपण प्रतिवर्षी यशस्वी आयोजन करतोय आणि तशाच प्रकारे या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाचं आयोजनही आपण काळाची गरज ओळखून गेली 3 वर्ष यशस्वीपणे पार पाडत आहोत। बरं, मग लाठीकाठीच हे शस्त्र का आपण निवडलं तर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इझिली अवेलेबल असलेलं गोष्ट म्हणजे लाठीकाठी, म्हणून लाठीकाठीचं प्रशिक्षण आणि ते प्रशिक्षण त्या महिलांना किंवा मुलींना द्यावं हा आमचा मूळ हेतू होता। महिला व मुलींना शस्त्र चालवण्याकरता शारीरिकरित्या सज्ज करण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं। युद्धजन्य परिस्थितीमध्ये स्वसंरक्षणाबरोबरच प्रतिकार हा तेवढाच महत्त्वाचा आहे। दादा, यावर्षी आपण लाठीकाठीच्या थोडंसं पुढे गेलो आहे आणि एक पाऊल पुढे जात आपण तलवारबाजी आणि भाला यासारखं देखील प्रशिक्षण या प्रशिक्षण वर्गामध्ये दिलं आहे। यावर्षी एकूण 50हून अधिक महिला आणि मुलींचा सहभाग आपल्या या प्रशिक्षण वर्गामध्ये झाला। दादा, हा प्रतिसाद बघून माझी मनापासून इच्छा आहे की महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेत अशा पद्धतीचं प्रशिक्षण व्हावं।
मी याबाबत आपणाला आणि महापौर महोदयांना इथे निवेदन देऊ इच्छिते की हा प्रतिसाद बघून हेच आमचं जे दिबा पाटील शाळेचं जे प्रांगण आहे ते आठवड्यातून 2 दिवस तुम्ही स्वर्गीय सौ मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानाच्या तर्फे आम्हाला हे प्रशिक्षण शिबिर महिला मुलींपर्यंत पोचवायचं आहे. तर त्यासाठी आठवड्यातून 2 दिवस हे तुम्ही उपलब्ध करून द्याल अशी तुम्हाला मी विनंती करते. यावेळी पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, भाजपच्या जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत, महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा प्रिया मुकादम, पनवेल महापालिकेचे नगरसेवक बबन मुकादम, राजू सोनी, सुमित झुंजारराव, नगरसेविका दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, रुचिता लोंढे, ॲडव्होकेट शिवानी घरत, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, उपाध्यक्ष केदार भगत, प्रभाग 19 अध्यक्ष पवन सोनी, प्रशांत शेट्टे, अभिषेक पटवर्धन, महिला मोर्चाच्या शहर उपाध्यक्ष मनीषा बहिरा, कविता ठाकूर, सोशल मीडिया प्रभारी संजीवनी भोईर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.